नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. भेदडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत झेशान या तरुणाला एका कंपनीनं नोकरीत केवळ तो मुस्लिम आहे म्हणून त्याला नोकरी नाकारली. एकीकडे आपण भारत धर्मनिरपेक्ष आहे असं म्हणत असताना भारतीयांमध्ये धर्मनिरपेक्षता ही पूर्णपणे रुजली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. जगभरामध्ये भारताकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये वर्णभेदाचे अनेक प्रकार आपण पाहिलेले असतील. ऑस्ट्रेलियामध्ये वर्णभेदावरून भारतीय तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती हल्ले झालेले होते. हे सगळं असताना वर्णभेदापासून धर्मनिरपेक्षतेपर्यंतची जी काही पोकळी आहे ही पोकळी आपण भरून काढण्यात अपयशी ठरलोय का, किंवा आपल्या समाजाला अधिक समाजाभिमुख बनवत आपण त्याच्यात पुढची पावलं टाकताना मागचं सपाट पुढचं पाठ असं करत चाललोय का, की समाजाला योग्य दिशा देण्यातच आपण कुठेतरी कमी पडतोय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन जाऊन विकासाचे राजकारण आम्हाला करायचं आहे. मग विकासाचं राजकारण आपण अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन जाऊन करत असू तर मग या देशातल्या प्रत्येक क्षेत्रात खाजगी क्षेत्रासहित आपण ती समानता आणू का, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्या तिन्ही प्रश्नांभोवती घेऊन आपण चर्चा करणार आहोत. याच मुद्द्याला धरून की नोकरी नाकारणं, केवळ धर्माच्या नावावर नोकरी नाकारणं हे भारतीयाला, कायद्याला आणि आपल्या सदसद विवेक बुद्धीला पटणारी गोष्ट आहे का. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर आहेत. या सगळ्या मुद्द्याला जुनी काही उदाहरणं असतील किंवा काय नेमकं घडतंय याचे संदर्भ देऊन सर आपल्याला त्याचं विश्लेषण करतील. आपल्यासोबत ॲडव्होकेट शहाजाद पुनावाला आहेत, पीडिताचे वकील आहेत, ज्यांनी याचिका दाखल केली झेशानच्या या सगळ्या मुद्द्याला धरून. ते सांगतील की नेमकं घडलं काय, की का नोकरी नाकारली गेली आणि ज्या प्रकारे कंपनीने लिखित स्वरूपामध्ये त्याला सांगितलं त्यामुळे कंपनीने केलेली मोठी चूक होती का. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत. ते देखील सांगतील की समाजाला या समानतेपर्यंत आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. इम्तियाज जलील आहेत, एमआयएमचे आमदार औरंगाबादवरून आपल्यासोबत. तेही सांगतील की या सगळ्यांना एकत्रित घेऊन मग तो कुठलाही मुद्दा असेल, मुस्लिमांच्या बाबतीत असतील किंवा अजून इतर काही अल्पसंख्याक जो समाज आहे त्यांच्याही बाबतीत भविष्यात असे प्रश्न उभे राहू शकतात. त्यावेळेला आपली भूमिका नेमकी काय असायला पाहिजे. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलमताई देखील आहेत. या सगळ्यांबरोबर आपण या प्रश्नाचा साकल्याने विचार करणार आहोत आणि याची चर्चा करणार आहोत. मला ॲडव्होकेट शहाजाद पुनावाला तुम्हाला सुरुवातीला विचारायचं आहे की नेमकं हे प्रकरण काय घडलं की त्या तरुणाला केवळ धर्माच्या नावावर नोकरी गमावावी लागली, नाकारली गेली. मैं हिंदी में बात करूंगा क्योंकि ज़्यादा आसान होगा और मैं बात संक्षेप में रख पाऊंगा. देखिए, जीशान ने एक कंपनी हरी कृष्णा प्राइवेट एक्सपोर्ट लिमिटेड के यहाँ पे एक अर्जी दी कि मुझे यहाँ पे नौकरी करनी है. वो MBA है, बड़ा टैलेंटेड लड़का है, बहुत अच्छा पढ़ा लिखा है. पर उसको जवाब में ये आया लिखित में HR की तरफ से कि आपको नौकरी नहीं दी जा सकती, हम नॉन मुस्लिम को ही लेते हैं. तो इसने ये जो है फेसबुक ट्विटर पे इसने रख दिया कि ये मेरे साथ ऐसा हुआ. इसी को हम लोगों ने उठाया, मैंने जीशान से बात की और उन्होंने बोला कि इसको मामले को आगे ले जाना है. राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग के पास जब मैं पहुंचा तो मैंने उनको दो चीज कही. पहले कि हमारा संविधान में आर्टिकल 14 और आर्टिकल 25 है जो कहता है कि सबके साथ समानता हो और धार्मिक भेदभाव ना हो. दूसरा, हमारे IPC में 153B, 295A और 505 ये धार्मिक भेदभाव के खिलाफ और धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने के खिलाफ है. तो उसके ही बलबूते पर हमने आग्रह किया कि आप इस पे कार्रवाई करें. NCM ने इस पे कार्रवाई कर दी है. उन्होंने चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र को पत्र लिखने का काम कर दिया है. वहां पे मुझे देवेंद्र फडणवीस जी के दफ्तर से भी रिप्लाई आ चुका है. हम चाहते हैं कि महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार और जो लेबर मिनिस्ट्री है इस पूरे मामले में जांच करे कि क्या कंपनी की पॉलिसी ऐसी थी क्या जो असंवैधानिक है, और अगर है तो कंपनी के खिलाफ केस दर्ज हो. FIR तो दर्ज हो चुकी है, कंपनी के केस के खिलाफ हो. और जीशान जैसे और जो लोग हैं, सच्चर कमेटी रिपोर्ट में दिया गया है कि केवल 4% मुसलमानों को एजुकेशन मिलती है, 2.5% को नौकरियां मिलती है. तो ये जो बड़े आंकड़े हमें चौंकाने वाले हैं, इसके खिलाफ हमें जो मुहिम छेड़नी है वो सरकारें छेड़े और मुसलमानों के खिलाफ, अल्पसंख्यकों के खिलाफ या किसी और के खिलाफ ऐसा भेदभाव नौकरी में या और किसी क्षेत्र में ना हो. क्योंकि हम एक धर्मनिरपेक्ष देश है, सबका साथ सबका विकास ये मोदी जी का नारा है, तो उस पर अमल भी तो करना जरूरी है. याच्यावरती अंमल होणार का, हाच खरा मुद्दा आहे शहजाद पुनावाला. तर त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. मला नवाब भाई हाच मुद्दा विचारायचा की सबका साथ सबका विकास असं एकीकडे आपण सरकार नारा देताना पाहतोय आणि दुसरीकडे समानतेमधली असमानतेची वागणूक
सर्वसामान्यांना मिळताना दिसते आहे, काय म्हणाल याच्यावर? नाही, मी पहिले आपल्याला बोलू इच्छितो, हा मुलगा माझ्या शेजारी राहणार आहे. याला सुशिक्षित करण्यामध्ये, याला MBA पर्यंत घेऊन जाण्यामध्ये आमचा पण काही याचा वाटा आहे. जो हा प्रकार आहे, इथे आता पोलिसांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विषय असा आहे की देशाची फाळणी झाली त्यावेळी जे त्या काळातले मुस्लिम तरुण होते, आमचे आजोबा होते, त्यांच्या मनात एक भूमिका घर करून गेली की या देशामध्ये आता फाळणी झाल्यानंतर आपले कुठलीही सरकारी नोकरी मिळणार नाही आणि शिक्षण घ्यायची काही गरज नाही. आपण आता कुठेतरी आपल्या मुलांना गॅरेजमध्ये पाठवलं पाहिजे, कारखानदारीमध्ये निर्मितीसाठी कामाला लावली पाहिजे आणि मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित राहिला. नंतर गेली 20, 25, 30 वर्षापासून मुस्लिम समाजामध्ये जागृती निर्माण झाली. आम्ही लोकांनी पण जागृती निर्माण केली की बाबा शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेतल्यानंतर या देशामध्ये आपल्याला समान अधिकार आहे. एक गेली 20 वर्षामध्ये तरुण पिढी इंजिनियर, डॉक्टर, मॅनेजमेंटमध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतली आणि सफल पण लोक झालेले आहे आणि थोडासा मानसिकता बदलल्यानंतर हा परिवर्तन घडतो. पण ज्या प्रकारे या कंपनीने की आम्ही नुसता नॉन मुस्लिम घेतो असा ईमेलद्वारे त्याला कळवला, त्यामुळे या तरुणांच्या खच्चीकरण होऊ शकते. तरुण पिढीचा मनोबल कुठेतरी खचणार आणि जे शिक्षणाकडे आता भरारी लोक घेत आहेत त्याच्यात अडचण निर्माण होऊ शकते. ही अशी परिस्थिती देशामध्ये, हे चिंताजनक आहे. आता हे हरिकृष्णा एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी ही कुणाची आहे? हे सावजी भाई ढोलकिया, हे सुरतमधली एक कंपनी, त्याच्या BKCमध्ये युनिट आहे. सन्मान्य मोदी साहेबांचा एकदम जवळचा माणूस आहे हा. त्यांना मोदी साहेबांनी 2012 साली जेम्स अँड ज्वेलरीचा अवॉर्ड आपल्या हस्ते त्यांनी दिलेला आहे. जर मोदी साहेबाचे जवळचे लोक सबका साथ सबका विकास त्यांना ही भाषा समजत नसेल तर मला वाटते हे सगळी घोषणा आहे आणि या देशामध्ये अजून ही जी मानसिकता आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे. टॅलेंट आणि अपॉर्च्युनिटी, जे टॅलेंटेड लोक आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. या प्रकारे जे लोक करतात निश्चित रूपाने आता गुन्हा दाखल झालेला आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशनकडे तक्रारी झालेली. मला वाटते यापुढे या पद्धतीने लढत दिला तर पुढे काही लोक ठीक आहे मनात त्यांचे असतील पण लेखी किंवा तोंडी बोलून कोणाला या प्रकारे प्रताडित किंवा नाकारतील नाही आणि यासाठी हा विषय पुढे आला. मला वाटते याच्यातून काय देशातल्या लोकांना फायदा मिळू शकते. इम्तियाज जलील, काय म्हणाल की ज्या प्रकारे एखादी कंपनी केवळ धर्माच्या नावावर नोकरी नाकारते हे कितपत योग्य आहे? नोकरीमध्ये धर्म, जात, पंथ याचा विचार कशासाठी करायचा? देखिए, मैं बिल्कुल आश्चर्यचकित नहीं हूं ये जो हुआ है, क्योंकि इस तरह की घटनाएं आए दिन होते रहती है. आज समाज में अगर आप देखेंगे, महाराष्ट्र में भी आज कई ऐसे हाउसिंग सोसाइटीज है जहां पर क्लियर बताया जाता है कि आप कोई भी घर खरीद सकता है, कोई भी किराए पर आ सकता है सिवाय मुसलमानों के. तो अगर ये घटना सामने आई है तो बहुत सारे लोगों को आश्चर्य नहीं होना चाहिए. मुझे आश्चर्य नहीं हुआ है, क्योंकि मैंने बहुत सारे शहरों में देखा है कि बहुत सारे हाउसिंग सोसाइटीज के अंदर आज भी मुसलमानों को अलाउ नहीं किया जाता है. ऐसे कई बोर्ड्स लगाए जाते हैं कि यहां पर मुसलमानों को ना टेनेंट के तौर पर रखा जाता है, ना उन्हें घर बेचा जाता है. देखिए, कुछ दिन पहले देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जब विदेश गए थे चाइना में, तो उन्होंने एक बात कही थी कि एक वक्त ऐसा था कि इस देश के लोगों को अपने आप को हिंदुस्तानी कहने पर शर्म आती थी. मैं नरेंद्र मोदी जी के उस बात से उस हद तक सहमत हूं कि हां, मुझे शर्म आती है अपने आप को हिंदुस्तानी कहने के लिए उस दिन जब गुजरात के अंदर जो दंगे, आतंक का एक नंगा नाच हुआ था. उस दिन मुझे शर्म आई थी कि जब अयोध्या में बाबरी मस्जिद को शहीद की गई थी. उस दिन मुझे अपने आप को हिंदुस्तानी कहने में शर्म आई थी जब गांधी जी की हत्या की गई थी, जब मुंबई में दंगे किए गए थे. और आज मुझे शर्म आई है अपने आप को हिंदुस्तानी कहते हुए कि जब हिंदुस्तान का एक नागरिक यह कहता है कि नहीं, मैं जो धंधा कर रहा हूं वहां पर तुम काम नहीं कर सकते हैं क्योंकि तुम मुसलमान है, लेकिन मैं जो डायमंड का ट्रेड कर रहा हूं और जो एक्सपोर्ट कर रहा हूं, बहुत सारे मुस्लिम मुल्कों को मेरा डायमंड बेच रहा हूं, दे रहा हूं, तो वहां पे मुसलमान खरीद सकता है लेकिन काम करने वाला मुसलमान नहीं हो सकता है. मैं ये हरि कृष्णा डायमंड जो एक्सपोर्ट कंपनी का है और बहुत बड़ी कंपनी है ये, मैं आपको बता दूं कि 2014 के अंदर ये कंपनी ने दिवाली के बोनस के तौर पर 200 घरें
हाउसेस इन्होंने बोनस के तौर के ऊपर अपने एम्प्लॉयज को दिए थे, कई इंपोर्टेड कार्स इन्होंने अपने एम्प्लॉयज को दिए थे। तो इतना करोड़पति आदमी और उसकी सोच एक फकीर के जैसी है, तो मुझे शर्म आती है। और मैं ये कहना चाहता हूं कि भले ही आज वो ये अपना वक्तव्य वापस ले रहे हैं, लेकिन पुलिस को और सरकार को ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई करनी होगी, वरना ये अगर शुरुआत यहां पर हुई, हो सकता है कि कल इनके इसका रिएक्शन देखकर अगर कोई मुस्लिम कंट्री के अंदर ये फरमान जारी हो जाए कि नहीं, हरी कृष्णा एक्सपोर्ट्स का जो डायमंड है हम यहां पर नहीं खरीदेंगे, तो इसका चेन रिएक्शन जो है ये देश को कमजोर करेगा। तो सिर्फ एक अपॉलॉजी की जरूरत नहीं है, इसके जरिए एक बहुत स्ट्रांग मैसेज जाना चाहिए कि इस तरह की हरकत देश के अंदर किसी भी लेवल के ऊपर बर्दाश्त नहीं की जा सकती है, और जो भी ये करेगा उसके खिलाफ कार्रवाई होगी। तो अब देखना होगा कि महाराष्ट्र की सरकार या केंद्र की सरकार ये श्री कृष्णा एक्सपोर्ट्स कंपनी जो है उसके खिलाफ क्या कार्रवाई करती है। कारवाई काय करणार सरकार हे बघणं महत्त्वाचं असेल। नीलमताई, हाच खरा मुद्दा आहे की एखाद्याला जर समजा नोकरी हवी असेल, एखाद्या फर्ममध्ये, एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कंपनीत तो अर्ज घेऊन जातो, त्याची मुलाखत होते, तर त्याची निवड ही त्याच्या धर्मावरून, त्याच्या जातीवरून होण्यापेक्षा त्याच्याकडे काय स्किल्स आहेत, त्याच्या कुठल्या कौशल्यावरती त्यांनी आपलं अभ्यास, आपली ही सगळी जी म्हणजे नोकरीत येण्यापर्यंतची पायरी चढलेली आहे ते बघण्यापेक्षा आपण जातीपंथावरती का जातोय? स्किल महत्वाचं आहे की धर्म महत्वाचा आहे? मला असं वाटतं मगाशीपासून तुम्ही राजेंद्र नवाब मलिक आणि जलीलजी यांना दोघांनाही सविस्तर बोलायला दिलेलं आहे, त्यामुळे मला पण याच्यावरती असं मांडावंसं वाटतं। एक ते झिशानवरती या प्रकारनी त्याच्यात गुणवत्ता असून सुद्धा त्याला जे डावललं गेलं ते अतिशय चुकीचं आहे। तशा पद्धतीने घडता कामा नये, कारण हे भारतीय राज्यघटनेनुसार राज्य चालतं। इतर काही देशांमध्ये शरियावर आधारित किंवा अन्य काही गोष्टींच्या वरती कारभार चालतो, तसा या देशामध्ये चालत नाही। म्हटल्यावरती कुठल्याही धार्मिक आधारावर चालत नाही, जात, धर्म, लिंग याच्यानुसार कुणालाही कुठल्याही अधिकारात डावलता येणार नाहीत, हा आपला राज्यघटनेचा पाया आहे। परंतु ज्यांना ज्यांना अनेक गोष्टींपासून वंचित ठेवलं जातं, त्याच्यात जसे अल्पसंख्याक आहेत तसं दोघंही जण विसरलात। आणि राजेंद्र, तुम्हालाही मला आठवण करून द्यावीशी वाटते की महिला आहे म्हणून सुद्धा डावललं जातं अनेक ठिकाणी, दलित म्हणून डावललं जातं। आणि म्हणून मला असं वाटतं की एक विषमताकारी वागणूक आणि स्वतःच्या हातातलं सत्ता केंद्र हे ठेवत असताना त्याचा फायदा स्वभाषेतल्या लोकांना देण्याताना तर तुम्हाला माहिती आहे की केवढं मोठं इथे आंदोलन उभं करायला लागलं, कारण ठराविक राज्यातून आलेले लोक ते स्वतःच्याच लोकांना सगळ्यांना नोकऱ्या देत होते। हा एक भाषावार आपल्याला दिसून आलं मुंबईमध्ये सातत्याने, आणि इथल्या लोकांना ठरवून डावलणं। दुसरं, मुस्लिम समाजाला जेचं डावललं जातंय त्याच्या संदर्भात बोलले की बा आम्हाला त्याच्यामुळे शरम वाटते, गुजरातमध्ये दंगे झाले त्याच्याबद्दल शरम वाटते। बरोबर आहे, जिथे जिथे मानवी जीवनाचा अशा पद्धतीने चोळामोळा केला जातो, संपवून टाकलं जातं, त्याच्याबद्दल अंतर्मुख व्हावं हे शंकाच नाही याच्यामध्ये। मला पण असं वाटतं की जेव्हा राधाबाई चाळीमध्ये जाळले गेले लोक त्यावेळेला शरम नाही का वाटली आपल्याला? माथाडी कामगाराला ज्याला 92-93 साली भोसकण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग परत वेगवेगळ्या पद्धतीने द्विध्रुवीकरण, बायपोलरायझेशन झालं मुंबईमध्ये, त्याची आपल्याला शरम वाटत नाही का? संजय गांधी नगर मानखूर तुर्बे भागामध्ये तिथे हनुमानाचं मंदिर सगळं जाळून टाकण्यात आलं, त्याच्यामध्ये लोक दगावली, त्याच्या आपल्याला शरम वाटत नाही का? शरम सगळ्याची वाटली पाहिजे। मग ते हिंदू मुसलमान दंगे असतील ज्याच्यात मुस्लिम गेले असतील किंवा हिंदू गेले असतील किंवा मी पुढे जाऊन म्हणेन दलित गेले असतील, आदिवासी गेले असतील, प्रश्न असा आहे की आपलं जे आहे ना, आपल्याला काश्मीरमधल्या पंडितांचे सगळे अधिकार छिनवले गेले, त्यांच्या जमिनी अजूनही त्यांना पुनर्वसन होत नाही, याची आपल्याला शरम वाटत नाही। त्यामुळे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की समभावाने प्रत्येक घटनेकडे पाहिलं पाहिजे। हरे कृष्ण काय जी ती कंपनी आहे त्यांचं तर संपूर्ण वर्तन चुकीचंच आहे, त्यात काही शंकाच नाहीये, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच। देवेंद्र फडणवीस असतील, फक्त या सगळ्याचा संबंध ज्या प्रकारे नरेंद्र मोदींशी हे जोडतायत तो मला अतिशय म्हणजे एक बादरायण संबंध म्हणतो ना, एक मराठीत म्हण आहे राजेंद्र, अडबिंतीचा पडबिंती आणि पडबिंतीचा पोपडा। एखाद्या हिंदीत कळणार नाही काही लोकांना, तर जमलं तर हिंदीत समजावून सांगा की कुठून तरी काहीतरी संबंध जोडायचा। तर नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार हे ज्वेलर कंपनी सगळं असं करत असतील हे म्हणणं म्हणजे मला जरा अतिशयोक्ती वाटते आहे। प्रश्न असा आहे की एक प्रवृत्ती आहे, स्वतःच्या जातीचे स्वतःच्या धर्माचे लोक अशा पद्धतीने घेणं। आणि मी एक समजू शकते मुद्दा की गुणवत्ता असूनही जेव्हा तुम्हाला डावललं जातं त्यावेळेला माणसाला जी फिलिंग येतं, आणि मी पुढे जाऊन असं म्हणेन की भारतातले लोक जेव्हा परदेशात जातात
आणि काही ठिकाणी आपल्या स्किनच्या रंगामुळे जिथे आपल्याला विषमतापूर्ण वागणूक मिळते. मला आठवते की एकदा बँकॉकच्या एका दुकानात काहीतरी मी औषध आणायला गेले आणि तेव्हा काही एवढे श्रीमंत भारतीय पर्यटनाला जात नव्हते. त्याला त्या बाईनी असं काहीतरी तोंड करून ती मला म्हणाली, वी डोंट कीप सच टाईप ऑफ मेडिसिन्स. तेव्हा आपल्याला सुद्धा कळतो, ह्या दुजाभाव झाल्यावरती जो चटका बसतो तो प्रत्येकाला कळतो. मुंबईत सुद्धा मांसाहारी खाणाऱ्या लोकांना आम्ही देणार नाही जागा. इतकंच नव्हे तर मला स्वतःला अनुभव आलेला आहे दादर सारख्या भागामध्ये की फ्लॅट आम्हाला काही नातेवाईकांना पाहिजे होता, तेव्हा त्या लोकांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला फ्लॅट मिळणार नाही. याचं कारण तुमच्या घरातली बाई असेल, ती मांसाहार करत असेल, तुमचे नातेवाईक येतील ते काही मांसाहार करत असतील, म्हणून आम्ही तुम्हाला देणार नाही जागा. पण मला इथे सांगायला पाहिजे, भायखळ्यामध्ये एक टॉवर आहे, तिथे मी स्वतः माझ्यासाठी जागा शोधायला जेव्हा गेले होते तर ते आम्ही वरपर्यंत जाऊन त्यांच्या मालकांपर्यंत गेलो नाही, पण आम्हाला बघितल्याच तिथल्या ऑफिसमधल्या सांगितलं त्यांनी की मॅडम वी डोंट थिंक यू विल बी गेटिंग फ्लॅट इन दिस एरिया. त्याच्यामुळे काय दोन्ही बाजूनी हे गेटवायझेशन आहे, हे आपण लक्षात घेतलं बरोबर पाहिजे. की दोन्ही बाजूचा नीलमताई साकल्याने याचाच विचार झाला पाहिजे. तुम्ही मुद्दे मांडतात तेही वास्तवातले आहेत की दोन्ही बाजूने याचा विचार झाला पाहिजे. हेमंत देसाई सर, हाच खरा मुद्दा आहे की दोन्ही बाजूचा विचार साकल्याने तेव्हा होईल जेव्हा दोन्ही बाजू या समान विचाराला एकरूप होऊन पुढे जायला सुरू करतील. नक्कीच. म्हणजे आता हा जो विषय आहे तो सामाजिक विषय आहे, राजकीय हा विषय नाही. मला याचं वाईट वाटलं की इम्तियाज जलील यांच्यासारख्या माणसाने व्यक्तीने आता ज्या प्रकारचं ज्या दंगलींचा उल्लेख केला, विशिष्ट दंगलीचा, दोन्ही समुदायाकडनं ज्या दंगली झालेल्या आहेत त्याचा निषेध केला पाहिजे आपल्याला. आणि नीलम गोताईंनी अतिशय योग्यपणे आत्ता मांडणी केली. मला असं म्हणायचं की आत्ता नोकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो कशामधून निर्माण झाला आहे. पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे एकूणच विकासाचा दर जो आहे तो कमी आहे आणि संघटित क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात रोजगार निर्माण होत नाही. आत्ता जे सर्व्हे झालेले आहेत, म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा जो आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 46% मुसलमान जे आहेत ते स्वयंरोजगारात आहेत. बरोबर. आता स्वयंरोजगार आपल्याला माहिती असेल की अगदी चाव्या कुलपांसारखा व्यवसाय असेल, गालिच्यांसारखा व्यवसाय, जे पारंपरिक कारीगर मुस्लिम अतिशय चांगले असतात, उत्कृष्ट असतात अतिशय, त्या पारंपरिक व्यवसायामध्ये आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण गेलात तर तुम्हाला दिसतं की अतिशय चांगल्या प्रकारे कुशलपणे एफिशियंटली हे काम करतात. परंतु त्याचं दुसरी बाजू अशी आहे की का स्वयंरोजगार जास्त आहे तर नोकऱ्यांमध्ये घेत नाहीत किंवा एकीकडे शिक्षण सुद्धा नाही. मगाशी ज्याचा उल्लेख झाला ती आकडेवारी योग्यच आहे की मुसलमानांचं प्रमाण 12 ते 14% देशामध्ये आहे आणि मुस्लिमांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, सैन्य दलामध्ये, पोलीस खात्यामध्ये सगळी ठिकाणी मुसलमानांचं प्रमाण कमी आहे. आणि याला दुसरी बाजू अशी आहे की शिक्षणही कमी आहे. शिक्षण कमी, आता 1-2 सर्वे झालेले होते मध्यंतरी, जे IIM अहमदाबादच्या प्रोफेसर्सने केलेले होते ते सर्वे. त्यांचं म्हणणं असं होतं की शाळा मुस्लिम एरियामध्ये, मुस्लिम एरियाच्या आसपास शाळा कमी आहेत, चांगल्या शाळा कमी आहेत आणि सुविधा कमी आहेत, चांगले शिक्षक नाही आहेत. ते उच्च शिक्षणाचं प्रमाण तर खूपच कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की असंघटित क्षेत्र जे आहे, ग्रामीण उद्योग आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही एक याच्यामधनं दिसतं आपल्याला की आपण रोजगार मुसलमानांसाठी तयार करू शकलो नाही, मुसलमानांना रोजगारक्षम बनवू शकलं नाही. की सच्चर कमिटीचा उल्लेख जो वारंवार होतो, UPAने चांगले काम केलं की कमिटी नेमली, पण कमिटीचं इम्प्लिमेंटेशन कुठे झालं. आता मी तुम्हाला एक कलकत्त्यातलं उदाहरण देतो. कलकत्त्यामध्ये असं उदाहरण माझ्या कानावरती आलं ते असं की तिथे अनेक मुस्लिम स्त्रिया आणि अनेक मुस्लिम पुरुषसुद्धा हे काही क्षेत्रामध्ये अगदी छोटी दवाखाने, हॉस्पिटल्स असतील, तिथे हिंदूंसारखा वेश घेतात आणि तिथे जातात. हे याचं कारण काय की तिथे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आम्ही हिंदू आहोत, म्हणजे लक्ष्मीबाई, सखूबाई अशा प्रकारची नावं घेऊन जाण्याचे प्रकार हे तिथे आढळलेले आहेत. आत्ता अलीकडे काही वर्षांपूर्वी एका खासदाराच्या घरी एका कामवाली बाईचं मृत्यू झाला. त्याची चौकशी सुरू झाली. ती मुस्लिम आहे असं त्यांना वाटलं होतं, पण ती हिंदू होती. ही अतिशय एक प्रकारची खेदाचीच बाब आहे. शोकांतिका आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही वस्तुस्थिती पण नाकारली नाही पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्यावेळेला सगळ्याकडे देशामध्ये चर्चा होती की भारत हा धर्मनिरपेक्ष आहे, मग ही धर्मनिरपेक्षता शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचवण्यात यशस्वी झालो का, की धर्मनिरपेक्षता हा शब्द केवळ राजकीय व्यासपीठावरील भाषणांपुरताच राहिलेला आहे. हा मुद्दा मला पुढे चर्चेला न्यायचा आहे. ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटू. ब्रेकनंतर स्वागत. ब्रेकनंतर काही प्रतिक्रिया. निवडक फेसबुकवरच्या सचिन आहेरकर म्हणतात की मनात एक आणि आचरणात एक ठेवून समानता येऊ शकत नाही आणि त्यासाठी समान नागरी कायद्याची मागणी आता पुढे आली पाहिजे.
रोहित दर्गे आहेत. ते म्हणतात की पात्रता असतानाही जर धर्माच्या नावावर नोकरी नाकारली असेल तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. श्रीपती वगैरे म्हणतात की या प्रकरणावरून राजकारण करू नये, सुडाच्या भावनेनं त्या कंपनीचा बळी जो आहे तो दिला जाऊ नये. आणि नेताजी पासले म्हणतात की कंपनी ठरवेल कोणाला ठेवायचं, तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाजामध्ये येत आहेत. म्हणजे तोच मुद्दा पुढे मला चर्चेला आणायचा आहे. त्या प्रतिक्रिया इथे जवळपास सारख्या आपल्याला येताना दिसत आहेत की जी धर्मनिरपेक्षता आपण मगाशी मी जसं म्हटलं की ती केवळ राजकीय भाषणांपुरती व्यासपीठापुरती मर्यादित आपण ठेवली आहे का? ती धर्मनिरपेक्षता या घटकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, हा मुद्दा आहे का? शजात पुन्हा हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की जे सेक्युलर नॉन सेक्युलर गोष्टी आहेत त्या गोष्टी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. एक समाज म्हणून राजकारण, राजकीय पक्ष ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवू, पण समाज म्हणून सेक्युलर नॉन सेक्युलर या गोष्टी आपण पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडतो. बिल्कुल कम पड़ रहे हैं. आप मुझे बताइए, सेक्युलर शब्द केवल प्रियम्बल का पहले पन्ना का हिस्सा नहीं है. सेक्युलर शब्द का मतलब ये है कि समान अवसर हो. जहां तक समान अवसर की बात है, जब पिछली सरकार में नवाब मलिक जी और हमारी कांग्रेस की सरकार थी तो उन्होंने पासमानदा मुसलमान और पासमानदा जो पिछड़े मराठाओं के लिए रिजर्वेशन निकाला. तो इसका अपोज किसने किया? बीजेपी शिवसेना ने की. तो अगर कोई पिछड़ा है और चाहे वो कोई भी कौम से है, कोई भी धर्म से है, तो क्या उसको आर्थिक रूप से मदद नहीं मिलनी चाहिए? आपने सच्चर कमेटी की रिपोर्ट देखी है, आपने अलग अलग जो IIM अहमदाबाद की कमेटी की रिपोर्ट देखी है, एक्सेस टू जॉब्स, एक्सेस टू लोन, एक्सेस टू हेल्थ, इन सभी पैरामीटर्स में अगर कोई लोग गरीब है, पिछड़े हैं, तो उनको एक समान अवसर मिलना चाहिए. दूसरी हमारी मांग रहेगी कि इक्वल अपॉर्चुनिटी कमीशन मिले. हम नहीं कहते कि केवल मुसलमानों को मिले. अगर हिंदू, ब्राह्मण, दलित, मराठा कोई भी पिछड़ा हो तो इक्वल अपॉर्चुनिटी कमीशन के तहत प्राइवेट सेक्टर, पब्लिक सेक्टर सब जगह उसे मौका मिले. तीसरी बात मैं ये जरूर कहना चाहूंगा कि एक साल में हमने वादे किए थे सबके साथ और सबके विकास की. अब नीलम गोरे जी हमें यह बताइए कि जब आपके पार्टी के MP कहते हैं कि वो हमें वोटिंग का अधिकार भी नहीं देंगे, जब आपके सहयोगी कहते हैं कि लव जिहाद हो रहा है, हिंदू महिलाएं 4 बच्चे पैदा कर ले, कौमी एक पूरा सांप्रदायिक माहौल बन रहा है, तो इससे जो मानसिकता है, प्रवृत्ति है, ये ज्यादा बिगड़ रही है. क्या आपको नहीं लगता कि राजनीतिक लोगों को थोड़ा सा ध्यान देके इन बातों पर नहीं, बल्कि कैसे लोगों को एक साथ रखा जाए और उनको मौका दिया जाए, उस पर बात करनी चाहिए? और इम्तियाज जी से मैं ये कहूंगा कि हैदराबाद के मुसलमानों की भी व्यथा आप बताइए जरा. 40 साल से तो ओवैसी साहब ही वहां पे हैं, तो वहां पे कितना उद्धार हो पाया मुसलमानों का? तो मुझे लगता है कि हम लोग धार्मिक लोगों को अलग कर दे राजनीति से और सियासत की बातें ना लाए, पर कैसे लोगों के विकास की बातें हो और सही मायनों में हो, जो पिछड़े हैं उस पर हम फोकस करें. नीलमताई काय म्हणाल, नंतर इम्तियाज जलीलचं उत्तर घेऊ आपण. नाही, मला असं वाटतं ना, प्रश्न विचारायचा आहे मला की जुबानी तलाक आणि त्याचबरोबर बालविवाहाच्या संदर्भामध्ये काही बोलू नका, या गोष्टी योग्य वाटतात का तुम्हाला? मुस्लिम महिलांना पोटगीचा सुद्धा अधिकार मिळणार नाही. नवाबाई जो काँग्रेसने मुस्लिम महिला संरक्षण कायदा केला, आज त्याच्यात असं म्हटलेलं होतं की आम्ही वक्फ बोर्डातर्फे या निराधार ज्या महिला आहेत त्यांना पोटगी मिळेल. वक्फ बोर्डांवर ज्यावेळेला मी स्वतः सभागृहामध्ये 3-4 वेळा विधान परिषदेत विषय घेतला, त्याला वक्फ बोर्डापैकी मधून एकाही महिलेला पोटगी वगैरे मिळत नाही. आज या महिला संपूर्णपणे वाऱ्यावर सोडलेल्या आहेत. इतर जी देश आहेत, ज्या देशांमध्ये मुस्लिम धर्मानुसार कायदा चालतो, अशा देशांमध्ये सुद्धा शरियाच्या कायद्यामध्ये बदल करून मुस्लिम महिलांना पोटगी किंवा निर्वाहाचा अधिकार मान्य केलेला आहे. मग भारतातल्या मुस्लिम समाजाला मुस्लिम महिलांच्या संदर्भात का मानवतापूर्ण विचार करावा असं वाटत नाही? हा एक महत्त्वाचा भाग आहे. केवळ आम्ही हिंदू आहोत म्हणून बोलतो अशातला भाग नाहीये. हिंदू धर्मामध्ये सुद्धा द्विभार या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि प्रश्न असा आहे म्हणून केवळ समान नागरी कायदा का समान कौटुंबिक कायदा याचा प्रश्न नाहीये. दुसरं मला असं वाटतं की कोणी लोक कुठल्याही वेगवेगळ्या धर्मांमधले त्यांची मतं मांडत असतात, त्याच्यात 4 मुलं किंवा हे काही लोक बोलले असतील, पण दैनिक सामनामधला जो लेख आहे त्याच्यावर आता चर्चा करायची असेल तर आपण मुद्दाम चर्चा करूया. पण प्रत्येक त्या लेखाचा मतितार्थच कळलेला नाहीये की केवळ मतांसाठी अनुनयाचं राजकारण अशा प्रकारचं करू नका, ही भूमिका त्याच्यात मांडलेली आहे. आणि मी तुम्हाला पुढे जाऊन विचारीन की परदेशामध्ये अनेक ठिकाणी जिथे भारतीय लोक नोकऱ्या करतायत, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, त्यांना आरक्षण नाहीये तरी ते स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतातच आहेत ना तिकडे.
त्याच्यामुळे मुद्दा असा यामध्ये की केवळ तिथे आपण हाच मुद्दा इथे का लागू होत नाही निलमताई? हा खरा मुद्दा आहे की गुणवत्ता आपल्यामध्ये पण आहे आणि इथं मग वर्गवारी केली जाते आणि मग नुकसान गुणवत्ताधारकांचं होतं. नाही, मी असं म्हणणार नाही. मला असं वाटतं समान संधीसाठी विशेष संधी काही प्रमाणात आपण मान्य केलेल्या आहेत गोष्टी ज्या आहेत त्या. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, बाळासाहेब ठाकरे यांचं तर म्हणणंच होतं सातत्याने की तुम्ही अशा पद्धतीने सगळीकडे राखीव जागा करत जाल तर त्याच्यामध्ये समाजामध्ये यादवी माजेल. आणि आज आपल्याला दिसतंय की प्रत्येक समाज हा आपापल्या गुणवत्तेसाठी भांडतोय. मला खरा प्रश्न याच्यात हा निर्माण करायचा यामध्ये की आमचं म्हणणं काय आहे, सबका साथ सबका विकास आता बोलताय ना तुम्ही मोदी साहेबांवर टीका करत असताना, तर जास्तीत जास्त उद्योग, रोजगार, मोठमोठी स्कॅम्स टाळणं, ज्याच्याकडून पैशाचा गैरव्यवहार होईल, अशा भूमिका जर का घेतल्या तर ते चुकीचं काय आहे? त्याचा प्रत्येकच जनतेला फायदा होणार आहे, मग ते कुठल्याही जातीचे असोत, कुठल्याही धर्माचे असोत. त्यामुळे काय राजकीय मतभेदाचा जो विषय आहे तो विषय इथे आणणं म्हणजे मला चुकीचं यासाठी वाटतं. दुसरं असं आहे की एखाद्या दंगली झाल्या असतील तर त्यामध्ये आपण बघतोय की कित्येक वर्ष त्याचे निकाल लागण्यासाठी म्हणून लागतात. पण आत्ताचा हा दंगलीचा मुद्दा थोडासा निलमताई बाजूला ठेवूया. दंगलीचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवू, त्याच्यावर कधीतरी वेगळी चर्चा करता येईल. नवाब भाई, तुम्हाला काहीतरी म्हणायचं मागासपासून? नाही, असं आहे, नीलमताई या फोरमचा वापर करून कुठेतरी हेट्रेट निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. बोलत असताना राधाबाई चालचे विषय काढताय, बोलत असताना माथाडी हत्याकांडचे विषय काढताय. कधी कुठलेही मुस्लिम नेत्यांनी समाजाने त्या हत्याकांडाला किंवा जरा ऐका ना, आता ऐकून घ्या तुम्ही. हो ताई, ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या पहिला, ऐकून घ्या. तुमचा मी ऐकून घेतलेला आहे ताई. आता ऐकून घ्या ना, तुमची क्षमताच नाही ऐकून घ्यायची. आता तुम्ही ऐकून घ्या ना. तुम्ही बोलत असताना एक शब्द बोललो काय, एक शब्द बोललो काय, जरा ऐकून घेण्याची ताकद निर्माण करा ना. जरा ऐकून घ्यायचे, जरा थोडासा ताकद निर्माण करा. पण तुम्हाला मुळात ऐकून तुम्ही बोलत असताना मी बोललो काय ताई? नवाबाई मूळ मुद्द्याकडे येऊ. नवाबाई मूळ मुद्द्याकडे येऊ, वेळ कमी आहे. नाही मुद्दे नाही, जरा ऐका ताई. ज्या प्रकारे पर्सनल लॉचे विषय ते काढताय तुम्ही, मुस्लिम पर्सनल लॉवर एक दिवस डिबेट ठेवा. नीलमताई असतील, मी असणार, आपण प्रत्येक विषय काढू. तुम्ही सांगताय पोटगीचा विषय, हे सगळे विषयांचा उत्तर आपण देऊ. आता हे वेगळी चर्चा आहे. विषय काय आहे? मुस्लिम लोकांना आम्ही कामावर ठेवत नाही, हे त्यांनी असा उत्तर दिला. तो उत्तर योग्य नाही. देसाई साहेबांनी चर्चा केली. आम्ही बोललो की यापूर्वी आमचे पूर्वज आम्हाला शिक्षण द्यायला तयार नव्हते, कारण त्यांची मानसिकता होती की या देशामध्ये आम्हाला नोकऱ्या भेटणार नाही. मग आता एक जनजागृती निर्माण झाली. तरुण पिढी कुठेतरी शिक्षण घेतो, त्यांना वाटते की समान संधी आहे, समान आम्हाला अधिकार आहे, आम्हाला काही मिळू शकते. या परिस्थितीमध्ये असे पत्र पाठवून त्यांची मानसिक खच्चीकरण करणं हे योग्य नाही. घटनेनुसार आजच्या तरुण सुशिक्षित झालेला आहे, त्याचे काय अधिकार आहे त्याला माहीत आहे. त्यासाठी आता गुन्हा दाखल झालेला आहे. आता कोणी ट्विटरवर सांगत असेल की कंपनीवर कारवाई करू नका, जे कायदे अंतर्गत त्यांनी चुका केली आहे कारवाई झाली पाहिजे. आणि आता सरकारची पण जबाबदारी आहे. जर या पद्धतीने एखादा कायद्यात तरतूद असेल आणि कोणी वागणूक देत असेल तर निश्चित रूपाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता प्रश्न आहे की समाजामध्ये धर्मनिरपेक्षता निर्माण झाली किती? मी स्पष्टपणे बोलतो की जेव्हा नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक स्वतःच्या समाजामध्ये बसतात, तेव्हा त्यांचे जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा ही मानसिकता विकसित होते. हे कुठेतरी थांबली पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा खरा मुद्दा आहे नवाबाई. हाच खरा मुद्दा आहे की ती जी गटागटातली चर्चा होते तिथं कुठेतरी धर्मनिरपेक्षता बळावण्यासाठी, त्याचा अधिक विचार पुढे नेण्यासाठी म्हणून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. ब्रेक घेणार आहे हेमंत सर. ब्रेक घेऊन मी तुमच्याकडे येतो, कारण ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे नेऊ. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. 4 मिनिटात आपल्याला ही चर्चा सगळ्यांशी बोलून संपवायची आणि चर्चेचा निष्कर्ष शेवटी काढायचा आहे. मला देसाई सर तुमच्यापासून सुरुवात करायची की आपण धर्मनिरपेक्षता, धर्मावरून हे सगळे नोकरी घ्यावी न द्यावी न काय, हे सगळे मुद्दे पाहिले. पण जी समानता आणली पाहिजे, जी बाकी सगळ्या नोकऱ्यांमध्ये समानता आहे, पण खाजगी क्षेत्रामध्ये ही समानता आपण कशी पोहोचवणार? कारण एकीकडे मोदी म्हणतात की अल्पसंख्याकाला बरोबर घेऊन जाऊन आम्हाला राजकारण करायचं आहे, त्यांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. मग ही समानता खाजगी क्षेत्रात कशी आणणार? मी पहिल्यांदा हे सांगतो की केवळ मुस्लिमांना धर्माच्या याच्यावरती आरक्षण द्यावं की नाही हा विवाद्य मुद्दा आहे.
पण आरक्षण समजा दिलं मुस्लिमांना, जे महाराष्ट्र समजा दिलं असतं, तरी सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या आता अतिशय कमी आहेत. बरोबर. नोकऱ्यांमधली वाढ कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जर तुम्ही मल्टीनॅशनल्स बघितल्या, मोठे कॉर्पोरेट सेक्टर्स बघितले, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा भेदाभेद सर्वसाधारणतः केला जात नाही. असे अपवाद जे आहेत असे असेल तर ते निषेधार्थ आहे, आणि काही अपवाद आहेत त्याचे जनरलायझेशन त्याचं करता येणार नाही. बरोबर. पण खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असावं असं मनमोहन सिंगांनी एक प्रस्ताव आणला होता UPA सरकारच्या काळात. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. तेव्हा केवळ आरक्षण करून सगळ्या गोष्टी सुटतील असं नाही. ते एक मुख्य म्हणजे उद्योगधंद्यांचा विस्तार झाला पाहिजे, हा पहिला भाग. दुसरी गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्षता हे मूल्य म्हणून जर उजवायचं असेल तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे राजकीय पक्ष जे काय असतील, वेगवेगळे राजकीय पक्ष, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1992च्या दंगलीमध्ये कोणकोणते पक्ष होते, त्यांनी काय काय लिहिलं, मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये कसा धार्मिक प्रचार केला, तो सगळा अतिशय वाईट आहे. त्यानंतरच्या काळामध्ये हे जे घेट्टोकरण झालेलं आहे, जसं गुजरातमध्ये झाले, मोठ्या प्रमाणामध्ये झाले, ते घेट्टोकरण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला हे धर्मनिरपेक्षता म्हणून मूल्य उजवायचं असेल तर ते सामाजिक कार्यकर्त्यांचं काम आहे. मुख्यतः राजकारण्यांना बाजूला ठेवायला लागेल त्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक चांगली परंपरा सांगायची आहे आपल्याकडे. तुम्हाला संगीताची आवड तुम्हाला चांगलीच आहे. अब्दुल करीम खान यांच्यापासून अल्लार खाँपर्यंत ही जी परंपरा आहे संगीत, क्लासिकल संगीताची, आणि मुख्य म्हणजे हिंदी चित्रपटांनी जे धर्मनिरपेक्षता मूल्य उजवलेले, नौशाद पासून दिलीप कुमारपर्यंत आपण अनेकांचा उल्लेख करायला लागतो, नसीरुद्दीन शाहपर्यंत, नाटकामध्ये सुद्धा ती परंपरा आहे. ही परंपरा आहे जे एक तर आपल्याकडे काय की हिंदू आणि मुस्लिम एकमेकामध्ये ज्याला एक मिसळायला पाहिजे ते मिसळणंच कमी आहे. आणि विशेषतः तीच समानता आणि तीच धर्मनिरपेक्षता कुठेतरी आणणं गरजेचं आहे. 1992 नंतर हे कमी झालेले हे आपण मान्य करायला पाहिजे. म्हणजे हा जो सगळा सुडाचा प्रवास जो आहे तो 1992 पासून झालेला आहे. ती स्थिती कुठेतरी बदलणं गरजेचं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. कारण चित्रपटांनी तो वारसा आपल्याला दिलेला आहे, नाटकांमधून अशा प्रकारे दिग्गज अभिनेत्यांच्या माध्यमातून दिला आहे. इम्तियाज जलील, शेवटी अगदी थोडक्यात काय सांगाल की ही समानता रुजवण्यासाठी म्हणून राजकारण बाजूला ठेवूया, पक्षभेद बाजूला ठेवूया, त्याच्यासाठी म्हणून काय सगळ्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे? देखिए, मेरा ये कहना है कि आप मेरिट के बेसिस के ऊपर, टैलेंट के बेसिस के ऊपर आप जहां पर भी नौकरियां हैं वहां पर देना चाहिए. अगर कहीं नौकरियों के ऊपर एक हिंदू लड़का, एक मुस्लिम लड़का आए तो जो टैलेंटेड है उन्हें दीजिए. लेकिन अगर आप जात और धर्म देखकर अगर इस तरह के अगर फैसले करने लगेंगे कि नहीं आपको नौकरी आपके जात और धर्म के हिसाब से दी जाएगी, तो तब वो देश के लिए बड़ी खतरनाक बात है. और ये तब मुमकिन होगा जब आप लेवल प्लेइंग फील्ड रहेगी. लेकिन आज आप महाराष्ट्र के अंदर देखिए कि मुसलमानों को रिजर्वेशन दिया गया. कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने इलेक्शन से 15 दिन पहले ये निर्णय ले लिया कि इन्हें रिजर्वेशन देना चाहिए, ये जानते हुए कि उन्हें नहीं मिलने वाला है. सेना और भाजपा आती है और उसे वापस निकाल देती है. जब तक आप लेवल प्लेइंग फील्ड नहीं रहेगा, आज कोर्ट ने अगर उनका एजुकेशन के अंदर रिजर्वेशन रखा था तो इसलिए रखा था कि वह सर्कमस्टेंशियल एविडेंस देखे थे कि देखिए इतनी सारी कमिटीज ने स्टडी किया है और यह पाया है कि मुसलमानों का एजुकेशन लेवल बहुत कम है, उन्हें एजुकेशन में रिजर्वेशन मिलना चाहिए. लेकिन सेना और भाजपा सरकार ने कहा कि नहीं, इन्हें एजुकेशन में भी रिजर्वेशन नहीं मिलना चाहिए, वो निकाल लिया गया. तो जब तक आप लेवल प्लेइंग फील्ड नहीं रहेगा तब तक इस तरह की हरकतें होते रहेगी. और ये जो हरी कृष्णा एक्सपोर्ट कंपनी ने जो किया है वो अपने उसके ऊपर नहीं किया है. वो जानते हैं कि उनके आका जो है, चाहे फिर वो भाजपा हो, शिवसेना हो, उनका रवैया भी ऐसा ही है. वरना क्या वजह है कि शिवसेना और भाजपा के अंदर इतने सारे लोग सब चुनकर आ जाते हैं. इम्तियाज जलील, आपण परत राजकीय मुद्द्यावर येतोय. ती चर्चा राजकीय मुद्द्यावर परत आणायची नाहीये. निलमताई 30 सेकंदात अगदी थोडक्यात. उसमें हो, एजुकेशन में हो, पॉलिटिकल में हो, तब तक ये मुमकिन नहीं होने वाला है मेरे हिसाब से. निलमताई 30 सेकंद. नाही, मला असं वाटतं की मध्यवर्ती प्रवाह जो असतो समाजकारणाचा, आर्थिक राजकारणाचा, शैक्षणाचा, या सगळ्यामध्ये सर्व जाती धर्मांना सामावून घेतलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातूनच शिवसेनेच्या रचनेमध्ये अजिबात जातीला तर स्थान नाहीये. आणि मी इथे सांगू इच्छिते की साबिर शेख असतील, नवाब मलिकांशी आमचे राजकीय मतभेद असतील, पण ते आणि हसन मुश्रीफ असे 3 कामगार मंत्री मुस्लिम समाजाचे होते. पण तो अजूनही काही कॉर्पोरेट्सपर्यंत किंवा काही कंपन्यांपर्यंत हा विचार पोचला नसेल तर मला असं वाटतं की गुणवत्तेच्या आधारानेच. आणि मी इथे सांगेन की गाडगीळ सराफ, PNG आहेत, त्यांच्याकडे कितीतरी मुस्लिम कारागीर आहेत. त्यामुळे सगळेच ज्वेल इंडस्ट्री आणि सोन्यामध्ये मुस्लिम नाहीयेत असं म्हणू नका. एकाच्या आधाराने सगळ्यांना बदनाम करू नका अशी मला विनंती करायची. नवाबभाई अगदी थोडक्यात 30 सेकंद. असं आहे की देशामध्ये तुम्ही धर्माच्या नावावर मतं मागितली की तुमची सदस्यता रद्द होते.
माझ्या एकच मत आहे, जे पॉलिटिकल पार्टीज धर्माच्या आधारावर राजकारण करत असतील त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतला एखादा कायदा झाला तर हे धार्मिक तीड जे निर्माण होते ते कमी होऊ शकते आणि देशाला त्याचा फायदा मिळू शकते. अगदी खरं, याचा साकल्याने विचार झाला पाहिजे. शहजाद पुनावाला, लास्ट वर्ड आपके 30 सेकंड में. देखिए, एक तरफ अकबर ओवैसी और दूसरी तरफ संजय राउत, ये दोनों के नफरत पैदा करने से ही हिंदू मुसलमान एक दूसरे को शक की बिना पर देखते हैं. इन दोनों को अलग कर दीजिए और आप इक्वल अपॉर्चुनिटी कमीशन की बात कीजिए, आप जहां पे आर्थिक रूप से रिजर्वेशन की बात कीजिए और आप साथ में रहने की बात कीजिए. तभी सबका साथ सबका विकास हो पाएगा. जो लोग हमेशा इस दंगे को उस दंगे के साथ तुलना करते हैं उनको तो इस डिबेट से बाहर ही रखिए, वरना हमारे पास ऐसे ही किस्से आते रहेंगे कि मुसलमान को घर नहीं मिला, हिंदू को घर नहीं मिला, हिंदू को नौकरी नहीं मिली, मुसलमान को नौकरी नहीं मिली. तो मुझे लगता है कि पहले नफरत पैदा करने वाले लोगों को इस डिबेट से अलग रखा जाए और केवल इक्वल अपॉर्चुनिटी कमीशन और आर्थिक रूप से लोगों को सशक्त करने की बात की जाए. अगदी बरोबर आहे सर. थोडक्यात शेवटचंच वाक्य, महाराष्ट्रामध्ये हमीद दलवाईंचा मोठा वारसा आहे, खरंय. तो वारसा जपायला पाहिजे. रझिया पटेल यांच्यासारख्यांनी किती काम केले तलाक पीडित महिलांसाठी. असे मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. अशांना जास्त आत्ताच्या काळामध्ये आत्ताचे जे तरुण आहेत त्यांनी नुसतं ट्विट करण्यापेक्षा अशा प्रकारे प्रत्यक्ष काम केलं, दोन्ही याच्यामध्ये एकत्र आणण्यासाठी दोन्ही तर ते खूप समाजातल्या चांगले लोकांनी जे उत्तम समाज सुधारण्यासाठी काम केलेलं आहे, याचा जर विचार आपण केला तर भविष्यात समाजात असे प्रश्न उभे राहणार नाहीत. आणि समानता काय असते, धर्मनिरपेक्षता काय असते, हे पुस्तकात जाऊन वाचण्यापेक्षा जर ती आपण आचरणात आणली तर प्रश्न उपस्थित राहणारच नाही आहेत. आणि जे उपस्थित केले जात आहेत त्यांना देखील प्रश्न तुम्ही विचारून शांत करू शकता. पण त्याच्यासाठी जे काही आपल्या आधीच्या लोकांनी लिहून ठेवलंय हे वाचण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. आणि असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या समाजातल्या मतदानाच्या यंत्रापासून ते राजकारणापर्यंत त्यांना दूर सारण्यासाठी आपणच एकत्रित विचार करून सगळ्यांना एकोप्याखाली आणण्याचं देखील पाऊल उचललं पाहिजे. इथंच थांबू. फक्त